नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण गेलो होतो कोकण महोत्सव मध्ये आणि तिकडून आपण खूप साऱ्या गोष्टींची शॉपिंग केलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की तिकडून आपण काय काय गोष्टींची खरेदी केलेली आहे आणि जर तुम्हाला तिकडे जायचं असेल तर तुम्ही कशा प्रकारे तिकडे जाऊ शकता ते सुद्धा सांगणार आहे। तर मंडळी, कोकण महोत्सव मधून आपण ह्या सर्व इकडे गोष्टी आणलेल्या आहेत। तर आई आता तुम्हाला दाखवणार आहे की आपण काय काय नेमकं आणलंय ते। बघा आम्ही काय आणलं तर पहिले काय दाखवते आई? हे बघा, हे फेणे आहेत। हे कसले आहेत? हे ज्वारी बाजरीचे आहेत। ज्वारी बाजरीचे मस्त, म्हणजे तिखट पण अशा लागतात थोड्या। इथे तिखटपणा, हा तिकडे ह्याच्यामध्ये बघताय इथे ना असा ह्याच्यामध्ये मिरचीचं सुद्धा फ्लेवर टाकलाय। आतमध्ये ना असे रेड रेड तुम्हाला डॉट्स दिसत असतील, ते मिरचीचा फ्लेवर आहे, त्याच्यामुळे ह्यांना ना जरा तिखटपणा येतो। आणि तिथे आम्ही मेन म्हणजे टेस्ट करून पण बघितलेलं आहे। सर्व पदार्थ असं ना तळलेले ना, असं म्हणजे टेस्ट करायला ना तळून असे दाखवतात, ठेवतात तिथे ना, सांगतात टेस्ट करून घ्या, बघा कसं लागतंय। तर आपण मग टेस्ट करून बघायचं कुठलं चांगलं आहे काय, ते खायचं आणि घ्यायचं। सर्व सॅम्पल प्रोडक्ट ठेवले होते, म्हणजे टेस्ट करा नंतरलाच तुम्ही घ्या। तर आम्ही इथे ह्या ज्वारी बाजरीच्या फेण्या घेतलेल्या आहेत। पुढे काय दाखवते? बघा, हे पण ना नळ्या आहेत नाचणीच्या। हे पण चांगल्या म्हणजे पौष्टिक अशा आहेत नाचणीपासून। बरोबर, हे नाचणीच्या पण एकदम छान म्हणजे पौष्टिक असतात, त्याच्यामुळे आम्ही घेतलेले आहेत। हे किती पॅकेट, कितीला भेटलेला पॅकेट? हे 50 ला ना? 50 ला, म्हणजे 60 ला एक, पण दोन घेतले तर तुम्हाला 50 रुपयाला मिळतील। आता हे बघा, हे 50 हे 50, तर 100 रुपयाला म्हणजे तुम्हाला दोन मिळतील। एक घेतला तर 60 रुपयाला तुम्हाला तो मिळेल। त्या नाचण्याचा घेतलाय। आणि अजून काय दाखवते याच्यामध्ये? हे पण तळायचेच आहे। हा, हे तळून खायचे। हे पण हे कशाचे आहेत? हे पोह्यांचे आहेत। ते पोह्यांचे आहेत इकडे। हा पण फेणीचाच प्रकार आहे, तळण्याचेच आयटम आहे। जेवताना आपण तळून पापड कसे तळून खातो जेवताना, हा तसंच म्हणजे खायचं। बरोबर। आणि हे कसे आम्ही हे आणण्याचं कारण म्हणजे असं काय, आपण घरी नॉर्मल साधं जेवण बनवलं ना, डाळ वगैरे, तर डाळ वगैरे बनवली तिकडनं त्याच्याबरोबर काहीतरी म्हणजे तोंडाला लावायला असे फेण्या बिना तळल्यावर ना, किंवा जेवायला जरा मजा येते। हा, जास्त दोन घास जातात। तर त्याच्यासाठीच आम्ही काय ना काय नसला की हे कसे करायला होतात आणि छान होतात, म्हणजे पापडांसारखाच तुम्ही म्हणजे याचा आस्वाद घेऊ शकता। मिरच्या आहेत, ह्या पण बघा मसाला आहे त्याच्यात बनलेला। हे पण तळूनच खायचं। हे पण तळण्याचंच आयटम आहे ना? जास्त नाही तळायचं, ह्याला ना थोडं मीडियम तेल करायचं आणि जरा पटकन काढायचं, नाही तर मग खराब करत्या। पण ह्या पण जेवताना खायला बरं वाटतं, फासून बसून असं। ह्याच्या आतमध्ये ना पूर्ण मसाला भरलेला असतो आणि एकदम कडक मसाला असतो, हार्ड असतो। आणि हे बघा, याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल। आणि हे तळूनच खायचं, आपण तळण्याचंच आयटम आहे। आणि हे कसे आम्ही कधी पण कोकण महोत्सव मध्ये गेला ना की हे सर्व आपले कोकणातले आयटम बघून आम्हाला वाटतं की असं घ्यावा काहीतरी। आणि भरपूर आयटम तिथे सगळे प्रकारचे, मालवणी आपलं कोकणी। तुम्ही ना गेली ना, सगळे म्हणजे असं काय काय खायला पण आहे आणि घ्यायला पण आहे। हा, तर अजून पण आहे तो 7 जानेवारी पर्यंत कोकण महोत्सव आहे आणि आपण त्याची सेपरेट व्हिडिओ पण बनवलेली आहे कोकण महोत्सवची, तर तुम्ही ती पाहू शकता। आणि जर तुम्हाला जायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली सुद्धा आपण ऍड्रेस दिलेला आहे। हा, तर तिथे तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता आणि गुगल मॅपची लोकेशन सुद्धा दिलेली आहे, म्हणजे डायरेक्ट लिंकवर क्लिक करून तुम्हाला एक्झॅक्ट ऍड्रेस मिळेल। आणि पुढे काय आहे? ती आवळा सुपारी आहे। ही पण आवळा सुपारी ना चांगली म्हणजे आयुर्वेदिक असते, जेवल्यानंतर खायची असते। ही आम्ही एक आवळा सुपारी घेतली बघा, जेवल्याच्या नंतरला खाल्ली ना की म्हणजे जेवण पण चांगलं पचन वगैरे क्रियेस मदत होते। आयुर्वेदिक ना, मग शरीरासाठी चांगली असते ना। असे पण तुम्ही बाजारातून ना ओले आवळे असतात ना, ते पण तुम्ही खाल्ले तरी ते पण चांगलेच असतात, खायचे असतात। आता जेव्हा आवळ्याचा सीझन येतो ना, आम्ही नेहमी घरी आवळा सुपारी बनवतो। आम्ही बनवतो पण आवळा सुपारी। हा, आई नेहमी बनवते। आवळे जेव्हा सीझन येतं ना तेव्हा भरपूर असे घेऊन आम्ही सुपामध्ये सुकत घालून आवळा सुपारी बनवतो, मीठ मसाला लावून। हे ना काळे तिळ असतात ना, लांबडे, त्यांची चटणी आहे। काळ्या तिळांची, तिलकुटाची आहे ना, म्हणजे तिलकुटाची। हा, आमच्या गावाला तिलकुट बोलतात। हे काळ्या तिळांची चटणी आहे। आणि हे शेंगा वगैरे आम्ही जेव्हा बनवतो तेव्हा तिलकुटातच बनवतो, पण ही ती चटणी आहे ना? ही चटणी आहे, म्हणजे याच्यात मसाला पण टाकलेला आहे। हा, ते बनवलेले आहे, म्हणजे खायला असं भाकरीशी खायसाठी। भाकरी बरोबर खाण्याचं मस्त लागतं एकदम। हे बघा, पुढे काय बघते? हे लाडू आहेत आपल्या आवडीचे। हे लाडू पण आता थंडीचे असले ना,
शेंगदाण्याचे गुळाचे लाडू खायचे असतात. हे गुळाचे आहेत ना? हा, गुळाचे आहेत. गुळ आणि शेंगदाणा त्याच्यापासून हा आपण लाडू घेतलेले. तर कितीला पॅकेट भेटलेला? 70ला येते. 70 रुपयाला आहे ना? हे पण आम्ही नेहमीच घेतो हा. कोकण महोत्सव मध्ये जातो ना तेव्हा हे गुळाचे लाडू एकदम छान लागतात. तर हे घेतलेलं आहे. मस्त खायला तोंडात टाकला ना की मस्त वाटतं जरा. हा, चिक्की पण आम्ही आणतो म्हणजे खायला थंडीच्या या टायमाला. मेन म्हणजे ते लाडू दिसले तर बोलला घेऊया. हे पुढे काय? हे डाळीत वगैरे आपण टाकू शकता. कोणत्या पण डाळीत? डाळ वगैरे बनवली ना, हा, टाकायला म्हणजे कोणती पण डाळ तुम्ही बनवली ना घरी तर त्याच्यात हे टाकायचं आणि एकदम छान होतात. हा, मस्त डाळ पण तुम्हाला एकदम टेस्टीला लागते. सोयाबीन कसं आपण टाकतो भाजीत वगैरे तशाच प्रकारे असतं ते. डाळीत टाकायचे एकदम छान होते डाळ. तर हे झाले हे बहुतेक हे आयटम. हे खायचे तळण्याचे आहेत. ही चटणी वगैरे आहे इकडे. चटणी कितीला घेतलेलीस? 40 रुपयाला. आणि ही आपण तिलकुट्याची चटणी 40 रुपयाला घेतलेली. बाकी या सर्व इकडे गोष्टी आहेत. आणि पुढे काय दाखवतेस तू? हे आपले पोहे आहेत, लाल पोहे. हे पण लाल तांदळाचे असतात पोहे. लाल तांदूळ असतात ना त्याचे लाल पोहे. हे पण पौष्टिक असतात ना? पण पौष्टिक असतात. हा, हे असेच ना आपण चहा मध्ये असेच ना कांदा पोहे बनवते तसे ना असेच चहा मध्ये टाकून खाल्लं ना तरी पण छान मजा लागते. आम्ही नेहमी आणतो. ह्याचे तांदूळ पण असे रेड कलरचे असतात, रेड आणि ब्राऊन कलरचे. आणि याच्यापासून पोहे पण असे रेड ब्राऊन कलरचे, त्यांना कलर येतो पोह्यांना. आणि हे पौष्टिक असतात. आपण सफेद पोहे तर नेहमीच खातो आणि हे पण खाल्ले पाहिजे. हे कसे पौष्टिक असतात. तर आम्ही दर टायमाला जातो तेव्हा हे पोहे नेहमीच आणतो. तर हे कितीला घेतलेलास? हे पण 70ला घेतलं. 70 रुपयाला ना? हा 70 रुपयाचा एक पॅकेट आहे. काय हे खास ना मिरचीचं हे आहे, मसाला टाकून चटणी आतमध्ये भरलेली मिरची असते ना ती खोलून दाखवू काय? दाखव, ओपन कर. ही अशी नाही लाल मिरची असते ना ते बघा त्याच्यात ना चटणी असा मसाला भरतात. पण हिनं थोडं थोडंसं लावून भाकरीशी किती दिवस आपण ही खाऊ शकतो. पूर्ण मसाला आतमध्ये भरलेला असतं लाल मिरची. चटणी सारखा तुम्ही खाऊ शकता ना, तसं बघून तोंडाला पाणी सुटतं. हा, एकदम छान लागतं. हे पण पाव किलो ना तिकडे सर्व 100 रुपयाला होतं. 100 रुपयाला तुम्हाला पाव किलो मिळतील. लोणचा सर्व A to Z वेगवेगळ्या प्रकारचे तिकडे लोणचे होते. आंब्याचं लोणचं होतं. हे आंब्याचं लोणचं आहे. हे बघा, आपण आम्ही थोडासा घरी होता ना घरी एक बरणी मध्ये घेतली होती आम्ही, त्याच्यामुळे थोडासा कमीच लोणचा घेतला. बाकी ती चटणी आम्ही थोडीशी जास्त घेतली. हे बघताय चाकू, ही चाकू आहे. हा, हे बघा, ही चाकू ना आम्ही कव्हरवाली चाकू घेतलेली आहे. तिथे म्हणजे अशी किचन ऍक्सेसरीज म्हणा, घरातल्या जेवढ्या पण A to Z म्हणजे किचन मध्ये लागतात ना त्या सर्व गोष्टी होत्या. आणि बरेच आयटम होते ना पाहायला, भरपूर होते म्हणजे आपल्या किचन मध्ये. हा, तर आम्हाला एक चाकू हवी होती तर त्याच्यासाठी ही आम्ही कव्हरवाली चाकू घेतलेली आहे. हे बघा, एकदम धार एकदम मजबूत आहे. हिला स्टीलची आहे. हा, स्टीलची आहे. धार पटकन जात नाही. आणि हे कसं ह्याच्या बरोबरच होते ना, ह्याच्या बरोबर कव्हर बरोबर बोलला घेऊया म्हणजे हाताला बिताला काही कापण्याचं टेन्शन नाही. आणि हे किती 50 रुपयाला होती ना? 50 रुपयाला. ऑलमोस्ट जवळपास बहुतेक चाकू 50लाच होत्या. आणि एक लहानवाल्या होत्या ते 50ला 2 होत्या, कॉम्बो मध्ये होत्या. तर पुढे काय दाखवते? हा बघा, गजरा आहे. हा गजरा आहे. हा जो गजरा आहे तो आर्टिफिशियल गजरा आहे, म्हणजे बनवलेला आहे हा. आणि हा बघा एकदम छान आहे. हा पण ह्याची प्राइस आहे ना 50 रुपयेच होती. एकदम मस्त आहे. तर आईला काय सर्व गोष्टी घ्यायच्या असतात काय ना काय, तर त्यासाठी एक फुल घेतलंय गुलाबाचं. हा, फुल म्हणजे तो पिन आहे खालचा, केसामध्ये वगैरे लावायला. हा, केसामध्ये लावायला होतं ते गुलाबाचं फुल आणि खाली पिन आहे केसात लावायचं. आणि हा क्लिप आहे. क्लिप आहे एक स्टोन वाला. हा 30 रुपयाला होता. 30 रुपयाला एक, आणि 2 घ्यायचे असतील तुम्हाला 50 रुपयाला मिळतील ते. तर हा एक क्लिप घेतलेला आहे आईने. अजून काय आहे? एक आंबेडा घेतलाय. हा आंबेडा घेतलाय. आंबेडा पण तिथे म्हणजे लेडीज साठी खूप काही आयटम होते तिथे. ज्वेलरी झाली सर्व, ते कानातले परत गळ्यातले वगैरे. हा,
नेकलेस वगैरे, इयरिंग वगैरे तर होते, हे आंबडे होते, क्लिप वगैरे होते वेगवेगळ्या पद्धतीने. आणि हा त्याच्यामध्ये आईने एक आंबेडा घेतलेला आहे. आईने पण स्वतःसाठी काही ना काही खरेदी केलेली आहे. हे कोकम तेल आहे. हा हे ना, हे थोडंसं वितळायचं वाटीत टाकून, थोडंसं काढून तेलासारखंच आहे. वितळलं की तेल होणार त्याचं. अच्छा. मग ते पाय आपले चिरतात ना, भेगा पडतात, त्यांना लावायचं किंवा हातीना, पायांना, चेहऱ्याला पण लावलं तरी चालेल. बरोबर. म्हणजे लेडीज लोकांसाठी किंवा कोणासाठी पण ज्याचे पाय कसे काम वगैरे करून किंवा जेव्हा कपडे धुते तेव्हा थंडीचे वाताचे फुटतात ना, चिरतात, भेगा पडतात, त्याच्यासाठी लावायचं. अच्छा. पायांना भेगा वगैरे पडतात तर त्याच्यासाठी हा आपल्या कोकणातलाच पदार्थ आहे हा. आणि हा खूपच जास्त उपयोगी आहे. कोकम ऑइल ह्याला बोलतात. आणि तिकडे कोकण महोत्सवामध्ये हे विकत होते. ऑनलाईन पण हा मिळतो. तर हा खायचा पण असतो ना, खाऊ पण शकतो ना, चपातीला पण लावू शकतात. अच्छा. चपात्यांना लावून पण हा खाऊ शकतो. तर हे घे, हे ठेव, ते उपयोगी आहे. आईला पायांना लावायला तो आणलाय ना. माझ्या पायांसाठी भेगा पडतात म्हणून आणलाय. झाले की सर्व गोष्टी झाल्या ना. तर बघा, ह्या सर्व गोष्टी आपण आणलेल्या आहेत. बहुतेक काही आयटम आपले कोकणातलेच आहेत. हात झालं हे पायांसाठी लावायला. आणि बाकी तळण्याचे काही आयटम आहेत. काही लाडू वगैरे आपल्याला खायला आणलेले आहेत. काही आईने शॉपिंग केले, ते आंबेडा वगैरे. आणि ह्याच्यामध्ये एकदम चटपटीत लोणचे आपण घेतलेले आहेत खायला. तर ह्या सर्व गोष्टी आपण कोकण महोत्सवमधून आणलेल्या आहेत. आणि नेहमीच आम्ही दरवर्षी जातो. कोकण महोत्सव कधी लागेल असं वाटच पाहत असतो. आणि लागला की म्हणजे पूर्ण फॅमिलीच, फॅमिली सोबतच जावा. लय काही खायला पण काय भरपूर. म्हणजे आपण मच्छीचा सर्व प्रकार असतो, तळलेलं, कालवणाचं मच्छी, चिकनचं कालवण, असं सगळ्या प्रकारची तुम्हाला काय पाहिजे ते व्हरायटी मध्ये आपले कोकणी फूड तर असतो. त्याच्या व्यतिरिक्त मालवणी बाकी सर्व शॉपिंग करायची असेल तर कोकणामधले बघा अशा प्रकारे तुम्हाला काही ना काही गोष्टी मिळतात. पण तिथे भेटतात सर्व प्रकारचे पीठ भेटतात. घावण्याचे, परत हे डोसा, इडली, सगळ्या प्रकारचं. आणि आपले सगळे मालवणी मसाले वगैरे, सगळे मालवणी मसाले वगैरे. आम्ही ह्या टायमाला मसाला नाही आणला. नक्की तुम्ही जावा. अजून पण टाइम आहे. 7 जानेवारी पर्यंत हा कोकण महोत्सव आहे. खाली ऍड्रेस मी दिलेला आहे. जिथे महोत्सव आहे अंधेरीलाच आहे, अंधेरी ईस्टला. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर तुम्ही करू शकता. आम्ही कशासाठी जातो, कारण आपल्या कोकणामधले आयटम हे आपल्याला वर्षातून एकदा कुठे ना कुठे खायला मिळतात. कोकणातलं बघायला पण भेटतो आपल्याला. सगळं कोकणाचे पदार्थ बघायला पण भेटतो, खायला भेटतो, मजा पण कोकणातली आपल्याला भेटते. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की आम्ही तिथून कोकण महोत्सवामधून काय काय आणलं. तर आजची व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडली असेल. जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.